मला गाजरचा हलवा आवडत नाही, त्यामुळं मी बनवणार आहे गाजरचे पराठे। त्यासाठी सगळ्यात पहिलं गाजरला टकलं करून घ्या। गाजर हो गया गंजा। आता पुढं सोपं आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे, बस 3च इन्ग्रेडियंट। बाकी टेबल खुर्ची काही त्याच्यामध्ये टाकू नका। ओके, तिघं एकत्र मिक्स करा आणि खलबत्त्यामध्ये छान वाटून घ्या। नवरा, सासू, मॅनेजर कोणाचा पण राग आला असेल तो सगळा त्याच्यावरती काढू शकता बिनधास्त। आणि जर तुम्हाला ह्यांच्यापैकी कोणाचाच राग आला नसेल तर आपलं जे यंत्र आहे मिक्सर, त्याच्याने बारीक करा। पण असा राग काढल्यावरती पराठ्यामध्ये खूप छान टेस्ट येते। सो मला वाटतं असं करा, ठीक आहे। हे मस्त बारीक कुटून झालं की मग बहुतेक माझा अजून राग संपत नाहीये, त्यामुळं माझं अजून चालूच आहे। तो झाला राग काढून की मग मी पीठ मळायला घेतलं। आता पीठ मळण्यात काहीच रॉकेट सायन्स नाही, ते आपण लहानपणापासून मळतोय, ठीक आहे। आता सगळा राग काढून झाला असेल तर पीठ प्रेमानं मळा। पीठ मळून झालं की ते रेस्ट करायला ठेवा। तोपर्यंत गाजर खिसून घ्या। गाजर खिसून झालं की मग कढई ठेवा। कढईमध्ये तेल टाका आणि यमदूताची सगळ्यात आवडती पनिशमेंट जिरे आणि मोहरीला द्या, ते म्हणजे तेलाच्या कढईत त्यांचा कडेलोट करा आणि त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि जिरे यांना चांगलं फ्राय होऊन द्या। आणि जगभरातले काही मसाले घालायची गरज नाही। धना पावडर असेल तर थोडीशी, हळद ऑप्शनल आहे कलरसाठी, जर तुमचं कलरवर फारच प्रेम असेल तर हळद टाका। मस्त त्याच्यामध्ये त्याला फ्राय करा, जस्ट फ्राय करायचं आहे, गाजर शिजवायचं नाही। गाजर कच्चं खायला तेवढंच चांगलं असतं, पण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण त्याला चटपटीत पराठा बनवतोय, त्यामुळं फक्त लसूण आणि हिरवी मिरची यांचा कच्चापणा गेला की त्याच्यात गाजर फक्त सॉते करायचं आहे, फक्त फ्राय करायचं आणि ताट झाकायचं, म्हणजे थोडीशी वाफ सुटली त्याला की ते मसाले जे आहेत त्याचं फ्लेवर गाजरला छान लागेल। ओके, शिजवायचं नाही, परत एकदा नोट। ओके, आणि मग मस्तपैकी आपले गोळे करून घ्या आणि त्या गोळ्यामध्ये जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो तसं गाजरच्या हलव्याचं नाही, गाजरच्या पराठ्याचं स्टफिंग किंवा सारण भरून घ्या। आणि मग आपला गॅस सुरू करा, त्याच्याशिवाय पराठा होणार नाही। प्रॉपर त्याच्यामध्ये फिलिंग, मस्त फिलिंग भरपूर भरून घ्या, अजिबात चिकूपणा करू नका। अजून एक, तूप, भरपूर तूप लावा। तुपामध्ये पण चिकूपणा करायची काहीच गरज नाही, टेस्ट खूप जास्त एनहान्स होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती पण तुपानं रूप येणार आहे, त्याच्यामुळे तूप भरपूर घाला। आणि जर तुम्हाला आवडत नसेल तूप तर ठीक आहे, तुम्हाला रूप पण आणायचं नाही तर नका खाऊ तूप, मला काय करायचंय बाबा। ओके, आता हा पराठा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतोय। सेम रेसिपी ॲप्लिकेबल टू ऑल, गाजर, मुळा, अजून काय, कोबी, अजून काय, बीट, सेम लॉजिक ॲप्लिकेबल टू ऑल पराठाज। ओके, मस्त, खूप सुंदर झालाय। सासूने, नवऱ्याने, जावांनी कोणी कौतुक नाही केलं तरी स्वतःचं कौतुक करा, स्वतःची पाठ थपा आणि म्हणा वाह काय मस्त पराठा केलायस। आणि पराठा जरी 10 मिनिटात होत असला तरी त्याच्यानंतरचं जे काही क्लिनिंग आहे ते काही 10 मिनिटात होत नाही, त्याला वेळ लागतो, ते प्रॉपरच स्वच्छ पुसून घ्यावं लागतं, कारण परत आपल्याला इथंच यायचं आहे दुसरी रेसिपी बनवण्यासाठी। त्यामुळे असा चकाचक क्लीन किचन कट्टा स्वच्छ करा। एक सतर्क नागरिक म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।